गुरुजी, कुलदेवतेची बागबांधणी म्हणजे काय? भागबाणी हा जो प्रकार आहे तर जर एखाद्या व्यक्तीने किंवा आपण अ, कुलदेवतेला कुलस्वामिनीला माझं एखादं काम होऊ दे, ते काम झाल्यानंतर मी येऊन साडी चोळी वाहीन, ओटी भरेन वगैरे अशा प्रकारचे काही नवस केले आणि ते काम झाल्यानंतर आपण तो नवस विसरून गेलो. तर मग लोक गुरुजींकडे ज्योतिषकडे जातात, विचारतात. ते सांगतात तुमचा असा असा नवस काहीतरी बाकी आहे देवीचा देवाचा. तर आता वेळेची ॲडजस्टमेंट नाही आहे, जाऊ शकत नाही, लवकर जाऊन फेडू शकत नाही, 2 महिने थांबावं लागेल. तर मग आपण त्याकरिता भागबाणी काढू शकतो. भागबाणी म्हणजे जे सुट्टे पैसे असतात, ₹11, ₹21, ₹51, ₹101 असं सवाईच्या ह्याच्यामध्ये. तर तर देवीचा नवस असेल तर लाल कपडा ठेवायचा आणि त्यामध्ये ते पैसे ठेवायचे. देव्हाऱ्यासमोर हळदी कुंकू अक्षता त्याला व्हायचे आणि देवीला संकल्प करायचा की मी इतक्या दिवसामध्ये असं असं येऊन तुझा नवस फेडेन म्हणूनसाठी त्याकरिता मी भागबाणी काढत आहे. भागबाणी काढत आहे म्हणजे काय की आता ते पैसे मी तुझ्या दर्शनासाठी खर्च करणार आहे. तुला येऊन ते वाहणार आहे किंवा त्या पैशांची काहीतरी वस्तू तुला अर्पण करणार आहे. म्हणजे हे शाश्वत झालं की आपण ते पैसे त्याकरिता ठेवलेले त्या पद्धतीने. म्हणजे आपण संकल्प केला शपथ खाली थोडक्यात आणि मग ते त्याची पुरचुंडी गुंडाळी करून त्याला गाठण मारून ती भागबाणी आपण देव्हाऱ्यामध्ये ठेवू शकतो. म्हणजे देव पुजतात तिथे नाही, खाली ड्रॉवर्स असतात, बाजूला जागा असते, तिथे ठेवू शकतो. आणि तिचे खंडोबाचा नवस असेल तर रविवारच्या दिवशी भंडारा होऊन पूजा करून आपण ते स्मरण राहावं आपल्याला की भागबाणी आहे इथे. आणि देवाचा नवस असेल तर पिवळ्या कपड्यामध्ये करत असतो. तर देवीचा नवस असेल तर लाल कपडा. तर मंगळवार शुक्रवार त्याची पूजा करून आपण आठवण करायची की जगदंबे, आम्ही नवस फेडायला येणार आहोत, विसरलो होतो म्हणून ही भागबाणी काढली. म्हणजे संकल्प झाला. आणि मग ज्यावेळेस आपण नवस फेडायला जाऊ त्यावेळेस ती भागबाणी सोबत घेऊन जायची आणि ते सर्वच्या सर्व पैसे जे काही असतील नाणी नोटा असतील ते तिथे जाऊन आपण अर्पण करायचे आहेत. म्हणजे ते नवस फेडण्यासाठी आपण ते उपयुक्त ठेवायचे आहेत त्यामध्ये. तर त्याला म्हणतात भागबाणी. असं आहे. म्हणजे हे वडिलोपार्जित मी ऐकत आलो परंपरेनुसार आणि हे शास्त्र पण आहे यामध्ये. त्याला म्हणतात भागबाणी. ठीक आहे गुरुजी. आणि आता पुढे नवरात्र चालू होत आहे, तर नवरात्रामध्ये आपण नारळ फोडायला पाहिजे की नाही पाहिजे? खरं तर काय असतं की शास्त्र सांगतं की अ, अलिखित परंपरा आहे ती की जिथे घट बसलेले असतात, घट कलश स्थापन होतो, तिथे नारळ नाही फोडत. जर कधी घट बसला म्हणजे काय झालं की आपण अनुष्ठान मांडलंय, घट बसला म्हणजे संकल्प मांडलाय, तर घटावरती नारळ ठेवलेला असेल तर नारळ फोडायचं नाही, ते वाहायचं. परंतु प्रत्येक विभागाच्या प्रथेनुसार जो तो व्यक्ती करतो. पण शास्त्रानुसार आमच्या घराण्यांमध्ये मी बघत आलो, करत आलो, तर नारळ अश्विन शुद्ध प्रतिपदेला स्थापना झाली घटाची की दसऱ्याच्या दिवशी जेव्हा घटस्थापना मोडली जाते त्या घटाच्या नारळाची तळी भरली जाते, ते फोडलं जातं. त्यानंतर तुम्ही नारळ फोडू शकता. तोपर्यंत नारळ व्हावं लागतं. जसं गुरुचरित्राचं पारायण करताय किंवा नवनाथांचं पारायण करताय, तर आपल्या घरामध्ये घट भरून ठेवला म्हणजे कळस भरून ठेवला तर आपण नारळ नाही फोडलं पाहिजे. ही प्रथा आहे. परंतु अजाणतेपणे किंवा शास्त्र माहीत नाही म्हणून मग लोक ते करतात. पण नारळ वाढवणं फोडणं याला जसे हे नियम आहेत, तर आता नारळ व्हायचंच नाही असं नाही. तुम्ही जाऊन नारळ अर्पण करू शकता. तुमचा जो काही संकल्प असेल काय असेल तो अर्पण करू शकता. त्याने हे तुमचे कामं जे असतात ते मार्गी लागतात, सुकर होतं. म्हणजे फोडण्यापेक्षा वाहिलेलं चांगलं. हां, घट बसलेले असताना यामध्ये. आणि
फोडणं म्हणजे काय की शुभकार्याची सुरुवात. तुम्ही उद्घाटन केलं की नारळ फोडता. नारळ फोडणं नवस करतो आपण. 101 नारळ फोडील, 11 नारळ फोडील, तोरण बांधेल. म्हणजे नारळामध्ये इतकी शक्ती दिलेली आहे त्यामध्ये की तुम्ही नारळाच्या नवसावरती तुमची कार्यपूर्तता करण्याकरता देवीला साकडं घालू शकता किंवा कोणत्याही देवाला साकडं घालू शकता. आपण गणपतीला म्हणतो की 11 नारळाचं तोरण बांधील, 5 नारळाचं तोरण बांधील, माझं असं काम होऊ दे, तसं काम होऊ दे. तर ते परमेश्वरी शक्ती आहे त्यामध्ये. ते तुम्ही करू शकता. ठीक आहे गुरुजी, याबद्दल भरपूर लोकांना शंका असेलच. आणि आता पुढचा प्रश्न असा की परडी पूजन म्हणजे काय? हो. परडी. तर ही कथा माझे आजोबा सांगायचे गोंधळ कार्यक्रमामध्ये की परडी निर्माण कशी झाली. तर जसं महिषासूर असुर होता, महिषासूर त्याच्याकडे जे असुर होते, तशीच असुरी शक्तीमध्ये एक रक्तबीज नावाचा राक्षस होता, असुर होता. तर याला वरदान होतं की त्याच्या रक्ताचा थेंब एक पृथ्वीवरती पडला, जमिनीवरती पडला, तर त्यातून असंख्य असुर निर्माण व्हायचे. मग जगदंबेने सपासप दैत्य मारत 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 बघितलं की जेवढे मारतायत त्याच्या दुप्पट कित्येक पट निर्माण होत आहेत. हे करायचं काय? त्यामुळे मग तिथे परडीची निर्मिती करण्यात आली आणि जोगणी मागणी तयार करण्यात आल्या. हे जोगणी मागणी म्हणजे 2 देवीच्या सेविका, त्या जगदंबेचं स्वरूप. तर असुराला मारलं की त्याचं जे रक्त पृथ्वीवरती पडणार, खाली सांडणार, त्या याच्यामध्ये घ्यायचं, परडीमध्ये यामध्ये घ्यायचं आणि ते पिऊन टाकायचं. ते वाडग्यासारखी पडते असते, म्हणजे ते खाली पडणार नाही, असुर निर्माण होणार नाही. ते झालं. 9 दिवस युद्ध चाललं होतं. दसऱ्याच्या दिवशी विजय मिळवला आणि विजय मिळवल्यानंतर ज्याचा त्याचा मानपान, जसं आपण आता सध्या शुभकार्यात मानपान देतो नातेवाईकांना, पाहुण्यांना वगैरे, सर्व जे जे लोक मदतीला आलेत शुभकार्यामध्ये त्यांना, तसंच या युद्धामध्ये जे जे मदतीला आले त्यांना सर्वांना मानपान दिले गेले. तर त्यामध्ये ही जी परडी होती यांनाही मानपान दिलं की एखाद्याने श्रद्धेने दसऱ्याच्या दिवशी त्या घरामध्ये माझं परडी पूजन केलं आणि ते ज्या गोष्टीसाठी केलं, ती गोष्ट पूर्णत्व होण्याकरिता जगदंबेचा आशीर्वाद त्याला लाभणार आहे. आणि परडीमध्ये जे काही पूजन केलं जातं आणि परडी भरली जाते, तर त्यामध्ये पांढऱ्या वस्तू खूप असतात. धनधान्याची परडी असते, मिठापिठाची परडी असते. यामध्ये मीठ पांढरं, पांढरी वस्तू जी असते घरामध्ये ती संपू देऊ नये. ती संपल्यावरती लक्ष्मीचा ऱ्हास होत जातो. त्यामुळे मीठ, पीठ, त्यानंतर तांदूळ हे अजिबातच घरात शिल्लक नाही, अशी परिस्थिती कधीच ठेवू नये. ते थोडंसं असताना लगेच आणून ठेवायचं. मग आपल्या लक्ष्मीच्या अडचणी सुरू होतात. आणि परडीमध्ये मिठापिठाची परडीला उच्च मानाचं स्थान दिलेलं आहे यामध्ये. आणि मग तो परडीचा मान त्या दसऱ्याच्या दिवशी दिला जातो आणि आपली मनोकामना देवीला सांगितली जाते की याकरिता मी ही परडी भरलेली आहे. जशी तुझी परडी भरली आहे जगदंबे, तशीच आमच्या घरामध्ये धनधान्याने सर्व परडी भरलेली असू दे, असा तो परडीचा मान असतो. धन्यवाद गुरुजी, खूप चांगली माहिती दिली तुम्ही. आपण याबद्दल अजून खूप पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. हो, जे काही वाडवडिलांपासून मी लहानपणापासून बघत आलो, शिकत आलो आणि ऐकत आलो, तीच माहिती मी तुम्हाला सांगतो.